एखादी वस्तू 10% प्रॉफिट, सांगा नाही लिवायचं नाही ते सांगायला. एक वस्तू 10% प्रॉफिट करून विकले. किती पर्सेंटचं? 10% प्रॉफिट करून विकले. तर वस्तू किती पर्सेंटला विकली असणार? इकडे बस, पुढे बस. कितीला विकली असणार वस्तू? वस्तूचं सेलिंग प्राइस काय असणार? 110% असणार. बरोबर आहे. वस्तू विकायला जर त्याला लॉस झाला, किती? एक 30%चा लॉस झाला. किती पर्सेंटचा? 30%चा लॉस झाला. तर वस्तू विकली कितीला असणार? 70%ला विकली असणार. फॅन बंद कर, फॅन बंद कर, झोप येते इथे. पुढच्या सगळ्यांना तरी झोप येते. वस्तू विकली कितीला असणार? 70%ला विकली असणार वस्तू. प्रॉफिट असेल 10%चं, तर ती वस्तू किती पर्सेंटला विकली असणार? 110%ला विकली असणार. आणि जर लॉस झाला असेल वस्तू विकायला, तर ती वस्तू कितीला विकणार? 70% वर ती वस्तू काय होणार? विकली जाणार. बरोबर आहे. ह्याच्यात कोणाला डाऊट आहे? नाही. नेक्स्ट गणित घ्या. तर गणित घ्या. टाईप नंबर 3. टाईप नंबर 3 टाका. ₹240 में 240 रुपए में एक वस्तु को 240 रुपए में एक वस्तु को बेचने पर एक व्यक्ति को 10% की हानि होती है. 10% की हानि होती है. 20% लाभ कमाने के लिए 20% लाभ कमाने के लिए उसे उस वस्तु को किस कीमत पर बेचना चाहिए? उसे उस वस्तु को किस कीमत पर बेचना चाहिए? फायदा बघा आधी. एक वस्तू जर कितीला विकली? 240 ला विकली, तर त्याला काय होणार आहे? 10%चा लॉस होणार आहे. काय होणार आहे? 10%चा लॉस होणार आहे. बरोबर आहे. 100%ची वस्तू होती, 10%चा लॉस घेऊन विकली, म्हटल्यावर विकली कितीला असणार? 90%ला विकली असणार. रितेश फळ्याकडे बघ, कितीला विकली असणार? 90%ला विकली असणार. म्हणजे या 240%चा माल किती येणार? 90% येणार. कळलं असं की सेपरेट सोडू? काय असं सीपी एसपी सेलिंग कॉस्ट प्राइस काय 100% म्हणूया. 10%चा लॉस करून विकली कितीला असणार? 90ला विकली असणार. बरोबर आहे. या 90%चा मान दिलाय तुम्हाला. ती वस्तू काय म्हटलंय? 240ला विकल्यानंतर त्याला काय होतोय? 10%चा लॉस होतोय म्हटलंय. बरोबर आहे. म्हटल्यावर या 90%चा मान काय म्हणायचं? 240 म्हणायचं. बरोबर आहे. 90%चा मान जर 240 असेल तर हे इकडे लिहू. 90%चा मान जर 240 असेल तर 1%चा मान काय आला? 240/90. शून्य गेला. बरोबर आहे. त्याला इतकं ठेवा जरा. 1%चा मान जर 24/9 असेल तर 100%चा मान काय? 100% इज इक्वल टू 24/9 गुणिले 100. बरोबर आहे. इतकं राहिलं. आता त्याला वस्तू कितीला विकायची आहे? किती पर्सेंटचं प्रॉफिट करून? मी याला भागाना काय झालोय? 9 न 24ला पूर्णपणे भाग जात नाही. 3 न जातोय, खाली आणि वरती 3 न जातोय, पण 9 न वर पूर्णपणे भाग जात नाही. पॉइंटात येणार काहीतरी गणित. बरोबर आहे. पॉइंटात येणार आणि पुढानी आहेत 100 करते, एवढं पण जास्त होणार नाही. म्हणून याला असंच ठेवलंय.
100%चा मान काय आला 24/9 गुणिले 100 आला. हा 100%चा मान आला. आता त्या वस्तूचं कॉस्ट प्राइस काय आलं 100% म्हणजेच काय क्रय मूल्य आहे, बरोबर आहे, सीपी आहे. त्या वस्तूवर त्याला किती पर्सेंटचं प्रॉफिट पाहिजे 20%चं प्रॉफिट पाहिजे. किती पर्सेंटचं प्रॉफिट पाहिजे 20%चं प्रॉफिट पाहिजे. जर कॉस्ट प्राइस 100% असेल त्याला 20%चं प्रॉफिट करून घ्यायचं आहे. वस्तू कितीला विकायला लागणार त्याला किती 120 ला विकायला लागणार 120%ला विकायला लागणार वस्तू, बरोबर आहे. 120%ला काय लागणार वस्तू त्याला विकायला लागणार. 1%चा मान जर 24/9 असेल तर दुसरं न्यू सेलिंग प्राइस काय असेल, नवीन सेलिंग प्राइस काय आहे तुमचं 120% आहे, बरोबर आहे. 1%चा मान जर 24/9 असेल तर 120%चा मान काय असेल 124/9 गुणिले 120, बरोबर आहे. आता भागा 3 एके 3, 3 त्रिक 9, 3 7 21, 3 8 24, 3 एके 3, 3 चौक 12 आणि 3 शून्य 0. खाली गेला पूर्णपणे भाग, तर वर काय उरलं 8 आणि 4 उरले, 8 गुणिले 40 उरले, 8 चौक किती 32 म्हटलं, 8 चौक 32 आणि 0 आहे तसंच. त्याचं न्यू सेलिंग प्राइस काय असणार 320 रुपये असणार. त्याचं कॉस्ट प्राइस पॉइंटात काहीतरी येईल, त्याचं कॉस्ट प्राइस काय येईल पॉइंटात काहीतरी येईल. तुम्हाला विचारले काय न्यू यदि 20% का लाभ कमाने के लिए उसे उस वस्तु को किस कीमत पर बेचना पडेगा. एक वस्तू 10 रुपयाचा लॉस घेऊन किती पर्सेंटला विकली असणार 90%ला विकली असणार, बरोबर आहे. पहिली वस्तू 90%ला विकली 10 रुपयाच्या लॉसनं, 10%च्या लॉसनं, आणि ती प्राइस काय दिले 10%चा लॉस म्हणजे किती रुपयाला विकली वस्तू 240 रुपयाला विकली. 90%चा मान जर 240 असेल तर 1%चा मान काय आला 240/90, शून्य गेला 1%चा मान काय आला 24/9 आला. याला मी असंच ठेवलं. जर 1%चा मान 24/9 असेल, क्रय मूल्य जर काढायचं असेल तर काय करणार सीपी 100% आहे, काय होणार 1%चा मान 24/9 असेल तर 100%चा मान काय येणार 24/9 गुणिले 100. ही काय येणार कॉस्ट प्राइस येणार. पण आपल्याला कॉस्ट प्राइस विचारलंय काय दुसरं 20%चं प्रॉफिट करून जर वस्तू विकायची असेल तर त्या वस्तूचं विक्रय मूल्य विचारलंय. वस्तूचं किती पर्सेंट आहे क्रय मूल्य 100% क्रय मूल्य, 20%चं काय पाहिजे त्याला प्रॉफिट पाहिजे. म्हटल्यावर वस्तू विकणार कितीला तो 120%ला विकणार वस्तू. 1%चा माल तुम्ही काढलाय 24/9 आहे. दुसरं नवीन सेलिंग प्राइस काय आहे 120% आहे, 20%चा प्रॉफिट पाहिजे म्हणून. 1%चा मान 24/9 असेल तर 120%चा मान काय असेल 24/9 गुणिले 120. दोघांना 3 भागलं, काय आलं 8 चौक 32 आणि 0 आहे तसंच. न्यू सेलिंग प्राइस काय आलं त्याचं 20% प्रॉफिट घेऊन 320 रुपये. कळालं गणित क्लिअर आहे. कुणाला काय डाऊट आहे क्लिअर आहे लिहून घ्या. अशी काय तोंड ठेवले अशी कुठेतरी ते रॉकेट बनूच लावताना ते हे लावतात की कसले फॉर्म्युले दिल्या का तोंड करते अशी.
झालं लिहून? नेक्स्ट गणित घ्या. मयंक एक पेन 750 रुपए में, मयंक एक पेन 750 रुपए में बेचता है, तो उसे 50% लाभ प्राप्त होता है. तो उसे 50% लाभ प्राप्त होता है. 50% हानि, 50% हानि पाने के लिए, 50% हानि पाने के लिए उसे उस वस्तु को कितने रुपए में बेचना चाहिए? कितने रुपए में बेचना चाहिए? काढता येईल की काढू? किती? ऑप्शन 275, 250, 350 आणि 225. 200 16 झालं. आलं नाही? 250. हा कुठे सोडवलं सर? एकचा मान 500, एकचा मान 5 आला. एकचा मान 150, 15 5 75, 5,000. 1% मान 5 असेल तर 100चं मान 500 आलं. 50% लॉस पाहिजे. म्हणजे 1% मान 5 असेल तर 50% मान 25, 250. फायड बघा. एक वस्तू आहे, वस्तूचं क्रय मूल्य काय आहे? 100% आहे वस्तू. फायाकडे बघा, वया पिणं बंद करा. फायाकडे बघा, एक वस्तूचं क्रय मूल्य काय आहे? 100% आहे. या वस्तूला पहिला त्याने काय विकला? एकाला विकला. तर त्याला काय झालंय? 50% प्रॉफिट झालं. काय झालंय? 50% प्रॉफिट झालं. ज्या वेळेला तो ह्या व्यक्तीला विकतोय, सेम वस्तू आहे, ह्या व्यक्तीला विकतोय, काय एक पेन आहे, ह्या व्यक्तीला विकलं पेन, तर त्याला काय झालं? 50%चं प्रॉफिट झालं. बरोबर? 50%चं प्रॉफिट झालं. म्हटल्यावर 100%ची वस्तू 50% प्रॉफिट घेऊन विकली कितीला असणार? 150%ला विकली असणार. 150%ला विकली असणार. बरोबर आहे? अनेक त्याला काय करायचं आहे? तेच पेन
त्याला 50%चा लॉस घेऊन विकायचा. कितीला विकायचा आहे? 50%चा लॉस घेऊन विकायचा. पेन तेच आहे, पेनात चेंजेस नाही झालेत. त्या पेनाला किती रुपयाचा लॉस घेऊन विकायचा आहे? आता 50%चा लॉस घेऊन विकायचा आहे. 100%ची वस्तू होती, 50%चा लॉस घेऊन विकली. कितीला असणार? 50%ला विकली असणार. कितीला विकली असणार? 50%ला विकली असणार. पहिली वस्तू 150%ला विकली, दुसरी वस्तू तीच वस्तू दुसऱ्या व्यक्तीला 50%ला विकली. बरोबर आहे. तुम्हाला मान कुठला दिलाय? ज्या वेळेला त्यानं पहिली वस्तू विकली, किती? 750 रुपयाला विकले, त्यावेळेला त्याला 50%चं प्रॉफिट झालं म्हणून सांगितले. आणि प्रॉफिट कितीला विकल्यावर होणार आहे? त्याला 150%ला विकल्यावर प्रॉफिट होणार आहे. बरोबर आहे. आणि 150% म्हणजेच किती रुपये? 750 रुपये. 150%चा मान जर 750 असेल तर 1%चा मान काय आला? 750 छेद 150. शून्य गेला, 5 की 15, 5 75. 1%चा मान काय आला? 5 रुपये आला. 1%चा मान जर 5 रुपये असेल, तुम्हाला विचारले काय? क्रय मूल्य विचारले काय? दुसरं सेलिंग प्राइस विचारले. दुसरं सेलिंग प्राइस किती आहे? 50% आहे. 1%चा मान जर 5 असेल तर 50%चा मान काय येणार? 50 गुणिले 5 इज इक्वल टू 250 रुपये. दुसऱ्या वस्तूचा सेलिंग प्राइस काय असणार? 250 रुपये. दुकानात गेलाय, सेम पेन आहे, यानं ते पेन 200 रुपयाला खरेदी केला. हा जरा काय बार्गेनिंग वाला आहे, त्याला 200 रुपयावरला पेन घेऊन आलाय ना ते, की तेच दुकानात 50 रुपयाला पेन घेऊन आलाय. तेच दुकानात भांडून कमी करे का म्हणून 50 रुपयाला घेऊन आले. बरोबर आहे. त्या दुकानदार मी आहे, मला ह्याला ज्या वेळेला पेन दिलो 200 रुपयाचं, त्यावेळेला मला प्रॉफिट झालं 100%. 100% प्रॉफिट झालं. बरोबर आहे. 100 रुपयाचं पेन होतं, ह्याला 200 रुपयाला विकलो, 100 रुपयाचं प्रॉफिट झाला असणार. बरोबर आहे. आणि ह्यानं माझ्याकडनं 50 रुपयाने पेन घेऊन गेला. ह्याला विकताना मला काय होणार आहे? लॉस होणार आहे. किती रुपयाचा? 50%चा लॉस होणार आहे. त्या टाईपचंच गणित आहे ना. सेम पेन आहे, सेम वस्तू आहे, ह्याला विकली एकदा आणि तीच वस्तू ह्याला विकली एकदा. दुसरा जरा चांगलाच कमी करणार आहे म्हणून त्याला लॉस मध्ये विकायला लागले पेन. कळालं? काय अवघड आहे? नाही ने लिहून घ्या. मला तुमच्याकडे बघून कन्फ्युज व्हायलंय. एक तर तुमची तोंड काही येत नाही का नाही त्यावेळेला अशी असतात, किंवा एक तर तुमची तोंड आता आहेत अशी कधी असतात, एकदम सोपं टाईप असते त्यावेळेला असतात. त्यामुळे तुम्ही पहिला सांगा की सोपं वाटायला काय जड झाले? हा, सोपं वाटायला काय जड झाले? सोपं आहे. फास्ट घेऊ? हा, फास्ट घेऊ काय म्हटलं? हाय तेच राहून देत. झालं. नेक्स्ट गणित घ्या. साइकिल को 8% की हानि पर साइकिल को 8% की हानि पर 345 रुपए में बेचा गया.
₹345 में बेचा गया। यदि उस यदि यदि उस साइकिल पर 12% का लाभ प्राप्त करने के लिए साइकिल को कितने रुपए में बेचना पड़ेगा? 12% लाभ प्राप्त करने के लिए साइकिल को कितने रुपए में बेचना पड़ेगा? उत्तर काय आहे? 516. चारशे 16 कडे काय झालं तुझे? 416 516. 8% की हानि पर ₹345 पर बेची गई 12% लाभ कमाने के लिए उसको उस वस्तु को साइकिल को कितने रुपए में बेचना पड़ेगा? थोडा वेळ, सोपं बी म्हणायला आहे, वेळ बी लागायला आहे. 420 काय सोपं वाटायला ने? सोडवलं की सगळ्यांना सोपंच वाटतंय, करा म्हटलं की नाही. आलं? काय करू लिहायशीत काय की जरा गणित वाचा, काय पुढे बघून सोडवते जाऊ लिहायशीत. एकदा 12% आणि त्याला ह्याला वागशीला 200 किती दिले त्याला, काय दाखवूसाठी फक्त चालू आहे. फायडे बघा, गणित आधी वाचा, नंतरला मला सांगा तुम्ही सेलिंग प्राइस पहिले सेलिंग प्राइस किती असेल? पहिले सेलिंग प्राइस किती % असेल? 92% असेल. त्याला एक वस्तू किती रुपयाला पडले? 100% ला आहे, बरोबर आहे. त्यानं ती वस्तू 8% ची हानी घेऊन विकली, कितीला असणार? सेलिंग प्राइस फर्स्ट काय असणार? 8 रुपयाचा लॉस घेऊन किती रुपयाला विकली असणार? 92% ला विकली असणार, बरोबर आहे. सेम तीच वस्तू त्याला प्रॉफिट 12% प्रॉफिट करून विकायचे, सेम तीच वस्तू आहे, बरोबर आहे. ती वस्तू 100 रुपयाला घेतले, 12% प्रॉफिट करून विकणार कितीला? 112% ला विकणार, बरोबर आहे. तुम्हाला कुठलं प्राइस दिले मला एवढं सांग.
सेलिंग प्राइस दिले कुठलं, SP1 का SP2 च प्राइस दिले? हा, SP2 च, 1 च दिलंय बरोबर. हा बघ. अरे आपण एवढं ठाम पाहिजे की माझं बरोबर आहे. ज्या मी फोर्स केले की कोणा कोणतरी बदलतंय. कुठला प्राइस दिलाय? 92% प्राइस दिलाय किती? 345. किती दिलंय? 345. त्याला म्हटलंय ना की 8% लॉस घेऊन मला ती वस्तू कितीला विकली? 345 ला विकून मला 8% लॉस झालाय. 8% लॉस कुठे झालाय दिसतोय? SP1 मध्ये दिसतोय ना, म्हटल्यावर तिथेच येणार ना 345. 92% मान जर 345 असेल तर 1% मान काय आहे ना 345/92. बरोबर आहे. आता याच्यात काय कॉमन दिसतंय? काय कॉमन दिसतंय? काय नाही दिसत. मग 1% मान जर 345/92 असेल तर 112% मान काढ. 112% मान काय येणार? 345/92 गुणिले 112. आता काय कॉमन दिसतंय याच्यात आणि याच्यात? 4 कॉमन दिसतंय. 4 न बघा, 4 1 4, 4 2 8, 11 8 गेले, राहिले 3 राहिले, झाले 32. 4 ऑक्टोम 32. याला बघा, 4 1 4, 4 2 8, 4 त्रिकोण 12. आता परत बघा, या 23 ने याला भाग जाऊ शकतोय? बघूया, जाणारच, कारण की पर्याय सगळे तुम्हाला पूर्ण संख्या दिलेले आहेत. म्हणून या संख्येने या संख्येला भाग देऊन बघा. 23 एके 23. 34 मधनं 23 गेले, राहिले किती? 11 राहिले, झाले किती? 115 झाले. 3 चा पाडा किती वेळा म्हटल्यानंतर एकक स्थानी 5 येणार आहे? 23 चा पाडा 3 चा पाडा 5 वेळा म्हटल्यानंतर एकक स्थानी 5 येणार आहे. म्हटल्यावर 23 गुणिले 5 करा, 3 5 15, चला गेला 1, 5 2 10 आणि 11 आलं. म्हणजे 23 पंचे 115. बरोबर आहे. 23 पंचे 115. 23 न 345 ला भागल्यानंतर उत्तर किती आलं? 15 आलं. आता उरलंय काय? 15 गुणिले 28. 15 8 15 5 75, 15 6 90, 15 7 105. 15 7 105 आणि 15 8 115. 15 8 120, चले गेले 12. 15 दुनी 30, 30 अधिक 12 42. त्या वस्तूचं सेलिंग प्राइस सेकंड काय आला असेल? 420. 420. लिहून झालं की सांगा. झालं. नेक्स्ट घ्या. भागाकार मी बघीन एक 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 लिहित बसतात. चालेल. नेक्स्ट घ्या.
45,000 रुपए में 45,000 रुपए में एक भूखंड बेचने पर एक व्यक्ति को 10% की हानि होती है, 10% की हानि होती है। यदि 15% लाभ कमाने हेतु 15% लाभ कमाने हेतु उसे वह भूखंड कितने रुपए में बेचना पड़ेगा? उसे वह भूखंड कितने रुपए में बेचना पड़ेगा? अरे आलं 57,500. चला फायडा बघा, ज्यांचं झालं नाही त्यांनी फायडा बघा. एक भूखंड जे एक जमीन खरेदी केली एकट्याने, काय केले? एक जमीन खरेदी केली, एकाला दिलं तर त्याला 10%चा लॉस व्हायला. 100%ला वस्तू खरेदी केली, 10%चा लॉस व्हायला. वस्तू कितीला विकायला बघला असणार तो? 90%ला वस्तू विकायला बघायला असणार, बरोबर आहे. त्याला लॉस व्हायला, विकताना त्याला लॉस झाला. त्यानं त्याच्याकडे डील कॅन्सल केला आणि दुसऱ्या ग्राहकास पकडलं. त्याला त्या ग्राहकाकडून किती % प्रॉफिट व्हायलाय? 15% प्रॉफिट व्हायलाय. म्हटल्यावर 100 रुपयाची वस्तू 15% प्रॉफिट घेऊन विकली, कितीला असणार? 115%ला विकली असणार, बरोबर आहे. आणि 90% पहिला ज्या वेळेला तो भूखंड विकत होता त्यावेळेला त्याला किती रुपयाचा लॉस होत होता? किती रुपयाला विकत होता? 45,000 रुपयाला विकत होता, बरोबर आहे. म्हणजेच 90%चा मान किती दिलाय तुम्हाला? 45,000 दिलाय. 90%चा मान 45,000 असेल तर 1%चा मान काय येणार? 45,000 छेद 90. शून्य गेला 9 5 45 आणि 2 शून्य. 1%चा मान काय आला? 500 रुपये, बरोबर आहे. 1%चा मान 500 रुपये असेल तर नवीन प्राइस काढा म्हटलंय, दुसरी सेलिंग प्राइस काढा म्हटलंय. 115%चा मान काय आला असेल? 115 गुणिले 500 काय येणार? 2 शून्य आहे तशाच द्या.
पाचा पाचा ह्याच्याला गेले 5 × 5 आणि 2 7, 5 × 5 कितीला विकली असणार त्यांना ती जमीन? तोच भूखंड 57,500 रुपयाला विकले असणार. बरोबर आहे? कुणाला याचा डाऊट आहे? इझी आहे टाईप? इझी आहे. एक टाईप देऊ होमवर्कसाठी या टाईपचे गणित. ₹24,000 में 24,000 में एक कैमरा 24,000 में एक कैमरा बेचने पर रितु को 20% का लाभ होता है. 20% का लाभ होता है. 20% का लाभ होता है. यदि वह 20% का लाभ होता है. यदि वह 25% का लाभ कमाना चाहती है तो उसे कैमरे को कितने रुपए में बेचना पड़ेगा? तो उसे कैमरे को कितने रुपए में बेचना पड़ेगा? पर्याय दो. पर्याय गया 24,000, 22,000, 25,000 आणि 27,000. 22, 24, 25, 27. किती? किती बघूया. 25, 200, 90. झालं. नेक्स्ट घ्या. टाइप नंबर 4. टाइप नंबर 4. नेक्स्ट टाइप टाका. टाइप नंबर 4. तुम्हाला आता काय दिलेलं? दोन्ही बी इथं किती रुपयाचा पर्सेंटचा लॉस झालाय ते देत होतो, त्यावर तुम्ही हे काढत होता. बरोबर आहे? तुम्हाला हे देत होते, तुम्ही हे काढत होता. बरोबर आहे? आणि ह्याची एक प्राइस देत होते. बरोबर आहे? आता जर ह्याच्यातलं हे एवढं गायब केलं, हे दिलेलं आहे, तर काढता येईल? नाही काढता येईल. कसं ते विचार. नाही काढता येईल. 10%चा लॉस घेऊन विकले. वस्तू कितीला विकली असणार? 90%ला विकली असणार. बरोबर आहे? 90%चा माल 4,000, 45,000 असेल तर 1%चा माल किती आला? 500 आला. 1%चा माल जर 500 असेल तर 100%चा माल काय आला असणार? 5,000. 50,000. डायरेक्ट सोडू नको रे बाण, जरा विचार तरी करून सोड. कितीला? 50,000 आला असणार. 50,000 रुपयाची वस्तू 57,500 रुपयाला विकले. 50,000ची वस्तू 57,500 रुपयाला विकले. प्रॉफिट कितीचं झालं असणार?
7,500चं प्रॉफिट झालं असणार. कशावरती? 5,000 वरती. तर 100 वर कितीचं प्रॉफिट झालं असणार? बरोबर आहे. 2 शून्य गेल्या, 2 शून्य गेल्या, ह्या 2 शून्य गेल्या, ह्या 2 शून्य गेल्या. काढा. 5 एके 5, 5 एके 5, उरले किती? 2 उरले, झाले 25. 5 5 25. 15% काय झालं असणार? त्याला प्रॉफिट झाला असणार. 100% ची वस्तू ती 15% प्रॉफिट घेऊन विकली कितीला असणार? 15%ला विकली असणार. कळालं काय केलं? फक्त हे काय केलेलं, हे दिलेलं होतं. तुम्ही काय केला? हे पण दिलंय आणि किती रुपयाचा लॉस घेऊन दिलंय ते पण दिलंय. ह्याच्यावरून 1%चा मान काढला. 1%चा मान जर आला तर 100%चा मान काढायचा अवघड आहे? नाही अवघड. 100%चा मान आलाय आणि तीच वस्तू हे पण दिले तुम्हाला. ती वस्तू एवढ्या रुपयाला विकली. एवढ्या रुपयाला विकले दिले. त्याचं कॉस्ट प्राइस माहिती आहे. किती रुपयाचा प्रॉफिट झाले ते माहिती असणार. कॉस्ट प्राइस तुम्हालाच माहिती आहे. प्रॉफिट छेद कॉस्ट प्राइस गुणिले 100 इज इक्वल टू काय? तुम्हाला झालेलं प्रॉफिट. बरोबर आहे. कळालं? कशी गणित आहेत? गणित घ्या. एक टेप रेकॉर्डर को 950 रुपए में बेचने पर 950 रुपए में बेचने पर एक व्यक्ति को 5% की हानि हुई. एक व्यक्ति को 5% की हानि हुई. यदि टेप रिकॉर्डर को 1040 रुपए में, यदि टेप रिकॉर्डर को 1040 रुपए में बेचा जाए तो कितने प्रतिशत लाभ होगा? कितने प्रतिशत लाभ होगा? प्रतिशत लाभ होगा. चला वया पेन बंद करा. फळ्याकडे आधी बघा, नंतरला मग नेक्स्ट ट्रेनिंग तुम्ही सोडवा. एक वस्तू आहे काय? एक वस्तू आहे, तिला खरेदी केले, त्याचं काय येणार? सीपी येणार. सीपी प्रत्येक वेळेला किती पर्सेंट असतंय? 100% असते. त्या वस्तूला कितीला विकलाय त्यानं? 950 रुपयाला विकलाय. 950 रुपयाला ज्या वेळेला तो विकतोय वस्तू, त्यावेळेला त्याला काय होतोय? लॉस होतोय. किती पर्सेंटचा? 5%चा लॉस होतोय. किती पर्सेंटचा लॉस होतोय? 5%चा लॉस होतोय. 100% ची वस्तू 5%चा लॉस घेऊन विकली कितीला असणार? 95%ला विकली असणार. कितीला विकली असणार? 95%ला विकले. बरोबर आहे. आणि तुम्हाला दिले 95% म्हणजेच किती रुपयाला विकले? 950 रुपयाला विकले म्हणून सांगितले ना. 5%ची हानी घेऊन 950 रुपयाला वस्तू विकले. 95%चा मान दिलाय तुम्हाला 950. तर 1%चा मान काय येईल? तोंडी सांगा. 95. 10. 1%चा मान काय येईल? 10. 95 एके 95. 1 शून्य म्हणून 1 शून्य. कळालं? 1%चा मान जर 10 असेल तर 100%चा मान काय असणार? 100 गुणिले 10 इज इक्वल टू 1000 असणार. बरोबर आहे. आणि काय म्हटलंय? त्याच वस्तूला किती रुपयाला विकल्यानंतर सेकंड सेलिंग प्राइस काय दिलंय? 1040. 1040. 1000 रुपयाची वस्तू आहे. 1000 रुपयाची वस्तू आहे. 1040 रुपयाला विकले. किती रुपये प्रॉफिट झाला असणार? 40 रुपयाचं प्रॉफिट झाले. कशावरती? 1000 वरती. पर्सेंट मध्ये काढायचं म्हटल्यावर काय? गुणिले 100. 2 शून्य गेल्या, 2 शून्य गेल्या, 1 शून्य गेली, 1 शून्य गेली. उरलं काय? 4%चं काय झालं असेल त्याला? प्रॉफिट.
1000 रुपयाची वस्तू 1040 ला विकायला म्हटलं प्रॉफिट झाला असणार ना. किती पर्सेंटचं? 4%चं प्रॉफिट झालं. अवघड आहे? सेम टाईप आहे मागच्या गत, फक्त हे गायब केलं इथलं पर्सेंटेज, आणि तेच तुम्हाला काय विचारलंय प्रॉफिट झाले काय लॉस झाले. कोणाला कळालं नाही? सांगू अनेकदा सांगू. एक वस्तू होती 100% मानली आपण त्याला. किती पर्सेंट वस्तू मानली? 100% वस्तू मानली. त्या 100%च्या वस्तूला 5%चा लॉस घेऊन विकले. बरोबर आहे? म्हटल्यावर 100%च्या वस्तूला 5%चा लॉस घेऊन विकले. कितीला असणार? 95% ला विकला असणार. बरोबर आहे? आणि गणितात काय म्हटलंय? 950 रुपयाला विकल्यानंतर त्याला 5%चा लॉस व्हायलाय. बरोबर आहे? 5%चा लॉस म्हणजे कितीला विकले असणार? 95% ला विकले असणार. 95%चाच मान दिलाय तुम्हाला किती? 950. 95%चा मान जर 950 असेल तर 1%चा मान काय आला? 10 आला. 1%चा मान जर 10 असेल तर कॉस्ट प्राइस काढायचा अवघड आहे. 100%. 1%चा मान जर 10 असेल तर 100%चा मान काय आला? 1000 आला. आणि काय म्हटलंय? त्या वस्तूला कितीला विकलंय म्हणून सांगितलंय? 1040 ला विकलंय. 1040 ला विकलंय. 1000 रुपयाची वस्तू आहे, 1040 ला विकलंय. किती रुपयाचं प्रॉफिट झालं? 40 रुपयाचं प्रॉफिट झालं ना. प्रॉफिट इज इक्वल टू एसपी मायनस सीपी. बरोबर आहे? प्रॉफिट आलं 40. प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू काय? प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू काय? प्रॉफिट छेद सीपी गुणिले 100. तेच घेतले ना. प्रॉफिट 40 रुपयाचं, सीपी काय आपली 1000 आहे, गुणिले 100 केले. 0 गेला राहिले काय फक्त 4%. ते काय झालं असणार? प्रॉफिट झालं. बरोबर आहे? कुणाला कळालं नाही? सगळ्यांना कळालं काय? लिहून घ्या. झालं लिहून? झालं? गणित घ्या. एक कंप्यूटर को 26,000 में बेचने पर एक व्यक्ति को 26,000 में बेचने पर एक व्यक्ति को 4% का लाभ होता है. 4% का लाभ होता है यदि वह कंप्यूटर को 19,000 में बेचता है. 19,000 में बेचता है तो उसे कितने प्रतिशत की हानि होगी? तो उसे कितने प्रतिशत की हानि होगी?
कितने प्रतिशत की हानि हो। पर्सेंट विचारले, किती पर्सेंटची लाभ काय हानी, किती पर्सेंटची हानी झाली असणार तुमका खाली वाघ आणि खेळ काय हा किती जरा कुठे ते चुकलं बघ. वेळ घेतल्याशी चला पाहिजे 26,000ला विकल्यानंतर त्याला काय व्हायलंय 4% लाभ व्हायलाय. तर 19,000ला विकल्यानंतर त्याला काय होईल ते विचारले. बरोबर आहे. एक वस्तू आहे, कोणती पण वस्तू स्वतःची किती पर्सेंट असणार, पहिला 100% असणार. त्याला ती वस्तू 4%चा लाभ घेऊन विकायचे, विकले. त्यानं कितीला विकले, ती 4%चा लाभ घेऊन 26,000ला विकले. 4%चा लाभ घेऊन 26,000ला विकले. बरोबर आहे. 100%ची वस्तू आहे, 4%चा लाभ घेऊन विकली, कितीला असणार, किती 104%ला विकली असणार. कितीला विकली असणार, 104%ला विकली असणार. बरोबर आहे. आणि विकले कितीला म्हणून सांगितलंय, 4%चा लाभ घेऊन विकले कितीला, 26,000ला विकले म्हणून सांगितलंय. बरोबर आहे. म्हणजेच 104%चा मान काय येणार, 26,000 येणार. 104%चा मान 26,000 असेल तर 1%चा मान काय येणार, 26,000 छेद 104. काय कॉमन दिसतंय, 4 कॉमन दिसतंय. 4 एके 4, 4 दुनी 8, 4 पंचवीस, 4 संग 24. परत बघा इकडं, 4 एके 4, 4 पंचवीस, 4 संग 24, 2 उरले, 4 पंचवीस आणि 2 शून्य. बरोबर आहे. 26 आणि 65 मध्ये काय कॉमन दिसतंय, 13 एके 13, 13 दुनी 26, 13 पाची 65 आणि 2 शून्य. 2 एके 2, 2 दुनी 4, 2 पंचे 10 आणि 0. 1%चा मान काय आला, 250 आला. 1%चा मान 250 असेल
तर 100%चा मान काढायचा अवघड आहे. ओमकार इकडे चालू आहे, इकडे काय शो चालू आहे का पिक्चर लावलाय तिथं? हा, 1%चा मान 250 असेल तर 100%चा मान काय आला? 2025. 250 गुणले 100 इज इक्वल टू 25,000. बरोबर आहे. 100%चा मान काय आला? 25,000. आणि 100% म्हणजेच काय आपलं सीपी. सीपी काय आली? 25,000 आहे. 25,000ची वस्तू आहे, विकली कितीला? 19,000ला विकले. किती रुपयाचा प्रॉफिट काय लॉस झाला असणार? लॉस झाला असणार. 25,000ची वस्तू आहे, 19,000ला विकली म्हटलं लॉस झाला असणार. ओव्हरऑल किती हजारचा लॉस झालाय? 6,000चा लॉस झालाय. बरोबर आहे. कशावरती? 25,000 वरती. 6,000 लॉस आहे. सीपी काय आहे आपली? 25,000 गुणिले 100. 1 2 3 शून्य गेल्या. 1 2 3 शून्य गेल्या. 25 एके 25. 25 चोक 100. साइन चोक 24%. सोपं आहे काय? कुठे 19 घातल्याची? वा. खाली काय घालतात? सीपी घालतात ना. फॉर्म्युला पार्ट आहे ना, खाली सीपीच घालतात प्रत्येक वेळेला. एसपी थोडी ना घालतात. कुणाला डाऊट आहे? कळलं नाही असं काय? कळलं? फळाकडे बघित राहा. झालंय? लिहून झालंय? कसं काय लिहून झालंय? तू दरवेळेला अर्धच करते सर. 25,000 आलं. हे एवढं लिहिलंस. हसवलेस आहे काय तू? खाली 19 घाललेस आहे ना. विवेक तू काय घातलेस? काय तू 6,000 खाली घातलेस? हा, 96 लॉस करून टाकलेस त्याला. झालं? नेक्स्ट गणित घ्या. आणि ही गणिते घराकडे जाऊन परत कोण बघतोय? हा, ही सोडवलेली गणिते घराकडे जाऊन परत कोण बघतोय? का डायरेक्ट पेपरला? हा, डायरेक्ट पेपरलाच. हा, डायरेक्ट पेपरलाच बघता असेल ना. मान हलवायला आज वाटायले रे. दररोज ही जाऊन बघायचे असेल गणित घराकडे. टाईप मधले एक एक गणित तरी बघायला पाहिजे, त्याच्याशिवाय गणित क्लिअर होत नाही. पेपरच्या लास्टच्या मिनिटापर्यंत जरी गणित घेऊन बसले तरी गणित येणार. गणित आणि जीकेजीएस असं आहे. जीकेजीएस वाचशील तेवढं कमी आहे आणि गणित सोडवशील तेवढं कमी आहे. नेक्स्ट गणित घ्या. एक बैग का विक्रय मूल्य, एक बैग का विक्रय मूल्य 1056 है. एक बैग का विक्रय मूल्य 1056 है और लाभ प्रतिशत 20% है और लाभ प्रतिशत 20% है. यदि विक्रय मूल्य 800 रुपए हो, विक्रय मूल्य 800 रुपए हो तो चलिए
चालेल. आणि तुम्ही मॅनेज कर दोन गाडी जाणार आहे तुम्ही जात असाल तर सांगून द्यावा एका वगैरे राहणार मग बघा म्हणजे दोघं तिथे तरी थांबायचं नाही तुमचं हे नाहीये मॅनेज मला कॉल करून सांगू का ब्लॉग वगैरे जाताना खाली करा यदि विक्रय मूल्य 800 रुपए है तो हानि प्रतिशत ज्ञात कीजिए। विक्रय मूल्य 800 रुपए है तो हानि प्रतिशत ज्ञात कीजिए। हाँ तुमची एक्झाम साधारणपणे 11 जानेवारीपासून आहे 18 जानेवारी म्हणजे उरले किती दिवस? आज तारीख आहे 18 धरा 19 बी नको नोव्हेंबर टू डिसेंबर जानेवारी 2 महिने उरले बरोबर आहे। आता झोपून बघा झोप येते काय? ये ना का गणितच कळे ना जरा वाच। 1056 ला विकलं तर त्याला पुढे काय व्हायलंय प्रॉफिट आहे 20% बरोबर आहे। 20% प्रॉफिट व्हायलंय बरोबर आहे। 100% काय असणार स्वतः कुठली पण वस्तू स्वतःची किती पर्सेंट असणार 100% असणार बरोबर आहे। फाळ्याकडे बघ सगळ्यांनी फाळ्याकडे बघा 100% वस्तू असणार कुठली पण या वस्तूला किती पर्सेंटचं प्रॉफिट व्हायलंय 20% प्रॉफिट व्हायलंय बरोबर आहे। 20% प्रॉफिट व्हायलंय 100% ची वस्तू आहे 20% प्रॉफिट घेऊन विकली कितीला असणार 120% ला विकली असणार बरोबर आहे। आणि काय म्हटले कितीला विकले 1056 ला विकले 120% म्हणजेच 120% चा मान काय दिलाय 1056 दिलाय 120% चा मान काय दिलाय 1056 दिलाय 120% चा मान 1056 असेल तर 1% चा मान काय येणार 1056 छेद 120 काय कॉमन दिसतंय नाही काय कॉमन दिसत नाही मला तर काय काय कॉमन दिसायलंय 4 दिसायलंय 3 दिसायलंय 4 मोठी संख्या आहे मग 4 घ्या 4 त्रिकोण 12 4 0 0 4 2 8 10 ना 8 गेले राहिले 2 झाले 25 4 25 4 संग 24 1 उरला झाले 16 4 चोक 16 परत जातोय 3 3 1 3 3 0 0 3 3 7 21 3 8 24 परत 2 उरले झाले 24 3 8 24 1% चा मान काय आला 88 छेद 10 1% चा मान 88 छेद 10 असेल तर 100% चा मान काय आहे ना 88 छेद 10 गुणिले 100 1 0 गेला हा 1 0 गेला उत्तर काय आलं 880 रुपये आलं 880 हे काय आलंय
सीपी आले, क्रय मूल्य आले, बरोबर आहे. 880 रुपयाची वस्तू आहे, बरोबर आहे. विकले कितीला? 800 रुपयाला विकले. 880 रुपयाची वस्तू आहे, कितीला विकले? 800 रुपयाला विकले. किती रुपयाचा लॉस झाला असणार? 80 रुपयाचा लॉस झाला. किती वरती? 880 वरती 80 रुपयाचा लॉस झाला. तर 100 वर कितीचा लॉस झाला असणार? ही एक शून्य गेली, ही एक शून्य गेली. 8 एके 8, 8 एके 8 आणि 8 एके 8, बरोबर आहे. 11 न कुणाला भागायचं आहे? 100 ला भागायचं आहे. 11 9 99, 100 मधनं 99 गेले, राहिलेलं लिहायचं वरती. छेद कशानं भागलाय? 11 न. 11 लिहिलं खालती. काय आलं? 9.1/11%. अवघड आहे. परत एकदा समजावून सांगतो, नीट बघा. याच्या पुढचं गणित मी होमवर्क देणार आहे. एक वस्तू आहे, आपण किती मांडली? 100% मांडली. 20%चा लाभ व्हायला त्याला किती? 1056 ला जर वस्तू विकली तर त्याला किती पर्सेंटचा लाभ व्हायला? 20%चा लाभ व्हायला. 100% वस्तू असेल, 20%चा लाभ घ्यायसाठी विकणार कितीला? तो 120% विकणार, बरोबर आहे. आणि कितीला विकलंय म्हणून दिलंय? 1056 ला विकलंय म्हणून दिलंय. 120%चा मान जर 1056 असेल तर 1%चा मान काय आला तुमचा? 88/10 आला. 1%चा मान 88/10 असेल तर 100%चा मान काढायचा अवघड आहे. 88/10 गुणिले 100, शून्य गेला, शून्य गेला. उत्तर काय आलं? 880. 880 काय आलं? त्या वस्तूचं क्रय मूल्य आलं, बरोबर आहे. आणि त्या वस्तूला आता नवीन किती रुपयाला विकलंय? 800 रुपयाला विकले. 880 रुपयाची वस्तू 800 ला विकले. किती रुपयाचा लॉस झाला असणार? 80 रुपयाचा लॉस झाला. कशावरती? 880 वरती. सीपी हे लॉस आहे, हे सीपी आहे, गुणिले 100, शून्य गेला, शून्य गेला. 11 आली खाली. 11 ने 100 ला भागल्यानंतर उत्तर काय आलं? 9.1/11% आलं. क्लिअर आहे? मला सांगा, 9.1/11% इथं पुढं काय लॉस की प्रॉफिट? लॉस लिहू. काय ना? लॉस. 880 रुपयाची वस्तू आहे, 800 ला विकल्यानंतर प्रॉफिट तेवढी नाही होणार, लॉसच होणार. झालं. नेक्स्ट गणित या. झालं. नेक्स्ट गणित घ्या. एक पर्स 99 रुपए में 11% लाभ पर बेची गई. एक पर्स 99 रुपए में 10% लाभ पर बेची गई. 11 म्हटलो, 10 करा. 10% लाभ पर बेची गई. यदि इसे 72 रुपए में बेचा गया
यदि इसे 72 रुपए में बेचा गया तो लाभ या हानि प्रतिशत ज्ञात कीजिए। तो लाभ या हानि प्रतिशत ज्ञात कीजिए। पर्याय क्या? 20% हानि, 20% लाभ। पहला 20% हानि, दूसरा 20% लाभ, तीसरा 25% हानि, चौथा 20% 25% लाभ। 20% हानि, 20% लाभ, 25% हानि, 25% लाभ। झालं? चला.